फर्स्ट टाइम नवीन सायकल चालवत आहे बघा. मागे चालवत येतोय. हळू एकदम स्लो चालव. ओ साईडला घे, साईडला. काय पहिल्यांदा चैन निघाली. अरे पहिल्यांदा त्याच्यामुळे चैन निघाली. गिअर चेंज केलं तर गिअर चैन लावायला एकदम ऍक्च्युली इझी आहे. याचं प्रेस करायचंय ना आतमध्ये. चलो बाबू गिअरला अजिबात हात नको लावू. हां ठीक आहे, ठीक आहे. आणि कुठल्या फ्रेंडला पण आता गिअर नाही टाकायचे. हा थांब जरा. परत गिअर दाबलास. बाबू गिअर दाबू नकोस तू. कुठे निघाली ना चेअर. वरती कर. चालव गाडी चालव. हा चल. तू गिअर लेफ्ट. तू गिअर टाकतोय का. लेफ्टला लाव गाडी. घरी पोहोचू ना आपण. 1 मिनिटावरती घर आहे पण किती वेळा थांबलोय. 1 मिनिट भी. तू काय कोणतं बटन दाबतोस. कोणतं. हे बघ ब्रेक दाब. हे नको दाबूस. अरे वो यार इसलिए गियर वाला नहीं चाहिए था. ठीक आहे ना तुला हॅबिट होईल ना. आता आपण नवीनच घेतलंय ना. स्टँडला लाव. आता अशी करायची. थांब. मोस्ट 10 o'clock. चल झाली. प्लीज भगवान मैं फिर से ना करूँ. हे बघ याच्यावरती असे हात ठेव. असे ठीक है. नाही चालवत नाही जायचं. हळू नाही. आता आज जरा तिकडे आपण हे करूया. हळदी कुंकू वगैरे लावूयाचं. हळू हळू हळू. आता उतर. हां बस. वेट जा. बंद कर. हे थांब. आली इथे जाऊया. चल. कंपनी अच्छी है. त्याने पहिल्याच त्याला ते किस्टो डोक्यात बसलं होतं. नाही गेल्यावरती ब्रेक दाब. हे घे.
हे बघ मान्य इकडून आला. सो फायनली गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती न्यू सायकल आलेली आहे. हा कोणता डान्स होता? चला वेलकम वेलकम. आणि पहिल्यांदा गेअरची सायकल घेतलेली आहे. आता बघू काय कसं काय चालवतो ते. सो सायकल सोबत जे ॲक्सेसरीज मिळाल्या त्याच्यामध्ये पहिला आहे हे लॉक मिळालेलं आहे. नंतर सेकंड आहे हे विकत घेतलं ना, पंप विकत घेतला. कॉम्प्लिमेंटरी म्हणून. अच्छा, पंप त्याच्यासोबतच मिळाला आम्हाला. आणि हे जरा एक मिनटं दे जरा. मडगाड. आणि हे जे मडगाड आहे ना हे आम्ही लावून नाही घेतलं कारण हे पावसाळ्यासाठी उपयोगी आहे. सो सध्या आम्ही हे असंच कॅरी केलं, नंतर लावून घेणार. सो हे एक मिनिट हे असं इथे असतं ना मडगाड इथे असं. सो सध्या हे असंच कारण मग ते पसताना वगैरे तुटतं त्याच्यामुळे. आता 11:15 वाजलेले आहेत रात्रीचे आणि आम्ही मार्केटला आलेलो आहोत. आणि आता आम्ही उद्याच लागणारे सगळे फुलं हार वगैरे सगळं पाला लोकांनी भरला रस्ता एकदम खाली आहे. हां गजबजला रस्ता. हो हो हो, म्हणजे हा रस्ता एवढा भरलेला असतो की चालायची पण सोय नसते. पण आता एकदम मस्त वाटते, सुटसुटीत एकदम. तेव्हा कामगार सगळे आता साफसफाई करतात. अरे उद्या शोभायात्रा आहे ना. हां उद्या शोभायात्रा आहे. सकाळी कितीला? 8ला निघते ना.
8ला निघते, त्याच्यामुळे मग आत्तापासूनच ते लोक साफसफाई करायला घेतली, क्लिनिंग चालू आहे. घेऊ का 4? कितीला एक? 50 रुपये. अजून एक द्या मला. हे पडणार नाही ना? बाहेर नाही ना? माहित नाही मला. पिशवी नाही का त्यांच्याकडे? हळदला मिळते इथे, पहिले हळद लाव इथे, इथे हां हां, आणि कुंकू लाव. येस, बस 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 बस. निर्माण होत आहे. शाळा म्हणते की नैतिक बौद्धिक विकासाबरोबरचा नेहमीच प्रयत्न असतो. पूर्ण बाईक रॅली आहे. आता आम्ही रथयात्रा बघायला आलेलो आहोत स्टेशन रोडला. आज
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हिंदू बांधवांनो, पुन्हा एकदा रामराज्य निर्माण होण्यासाठी हिंदू धर्म हिंदू संस्कृती याचे आचरण करा. भावी पिढीला मातृभाषेतून शिक्षण द्या. हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म यांचे शिक्षण घ्या. छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असे हिंदवी स्वराज्य रामराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व्हा. इकडे बघा. हॅलो ओवी. आता आमची शोभायात्रा बघून झालेली आहे. आता आम्ही बाईक जिकडे पार्किंग केली तिकडे जात आहोत चालत चालत. आणि मग मध्ये काहीतरी नाश्ता करू आणि मग घरी जाऊ. आता आम्ही इथे ब्रेक घेतला आहे. हे दुकान आहे खानावळ आहे. इथे आम्ही आता नाश्ता करतो. आणि नाश्त्याला आहे साबुदाणा खिचडी आणि पराठा. ट्राय कर. टेस्ट कर. खिचडी एक नंबर आहे. साबुदाणा खिचडी तोडून देऊ तुला. तू घरी चपाती अशी खातोस. आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे सगळं बाहेरच केला आणि निघालो आहोत घरी जायला.